तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद जवळ एसटी बस आयशर अपघात, 12 विद्यार्थिनी जखमी, एसटीच्या भंगार गाड्यांवर संताप. जळगाव जामोद तालुक्यात शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जळगाव आगारातून निघालेल्या मानव विकास मिशन अंतर्गत चालणाऱ्या एसटी बसला आयशर ट्रकची जोरदार धडक बसल्याची घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील 12 विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. जळगाव जामोद आगारातून तालुक्यातील कुर्णगाड येथे शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणारी ही बस आसलगाव जळगाव जामोद मार्गावरील सुपो जिनिंग जवळ आली असता अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. याच दरम्यान समोर असलेल्या आयशर ट्रकवर बस जाऊन आदळली. धडकेचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमी विद्यार्थिनींना तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सर्व विद्यार्थिनींना घरी पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर पाहणी व मदत. या घटनेनंतर आमदार संजय कुटे यांच्या पत्नी अपर्णाताई कुटे यांनी रुग्णालयात भेट देत जखमी विद्यार्थिनींची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. प्रशासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान या अपघातासंदर्भात जळगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. एसटी आगार, आयशर चालक किंवा वाहनमालक यांच्याकडून तक्रार दाखल झाल्याने चौकशीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जळगाव आगाराचे प्रमुख पवन टाले यांनी जळगाव उन्नती न्यूजशी बोलताना अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला आगाराच्या वतीने 1000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती दिली. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. भंगार एसटी गाड्यांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात. या अपघातानंतर जळगाव जामोद एसटी आगारातील बसांच्या दयनीय अवस्थेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. जळगाव जामोद आगारात अनेक भंगार व नादुरुस्त एसटी गाड्या धावतात असा गंभीर आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ही परिस्थिती केवळ जळगावपुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातच अनेक एसटी गाड्या तांत्रिकदृष्ट्या कमकुवत अवस्थेत रस्त्यावर धावत आहेत. अनेक ठिकाणी प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी गाड्या रस्त्यातच बंद पडतात. कधी ब्रेक फेल होतात, कधी स्टेअरिंग जाम होते, तर कधी रस्त्यातच बस पंक्चर होते. काही वेळा सस्पेन्शन फुटणे, ब्रेक पाईप तुटणे, रेपरेशन फुटणे असे प्रकार घडत असल्याचे प्रवासी सांगतात. पावसाळ्यात वायपर निकामी असणे, साईडच्या व खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असणे ही नेहमीची बाब झाली आहे. सायलेन्सर फुटल्याने बसमधून कर्णकर्कश आवाज येतो, तरीही त्या गाड्या प्रवासासाठी वापरल्या जातात. अशा भंगार गाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी वेळोवेळी त्रस्त होत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. अनेक प्रवाशांना दवाखान्याच्या तारखा, न्यायालयीन कामकाज किंवा अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करावा लागतो. मात्र बस वेळेवर पोहोचल्याने त्यांचे महत्त्वाचे काम रखडते. प्रवाशांचा आरोप आहे की जळगाव जामोद एसटी आगार व्यवस्थापनाकडून गाड्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही एसटी बस वेळेवर सुटत नाही, तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या कधी अचानक रद्द केल्या जातात. डेपो मॅनेजरकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर
शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाने तातडीने नादुरुस्त बस सेवेतून बाद कराव्या, नियमित तांत्रिक तपासणी करावी आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवावा, अशी जोरदार मागणी आता नागरिक व पालकांकडून होत आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेत धावणारी एसटी सेवा मिळणे ही जनतेची मूलभूत अपेक्षा बनली आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.